नेक्स्ट पॉइंट पाहायचा या टॉपिक मध्ये, दॅट इज द नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. यामध्ये सुरुवातीला कॉमन नेम्स बघू आणि त्यानंतर आययुपीएसी नेम्स. कॉमन नेम्स. आता कॉमन नेम्स लिहित असताना अमाइनचं क्लासिफिकेशन वेगळ्या पद्धतीने केलंय, त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या अमाइनचं कॉमन नेम लिहिण्याचे नियम वेगळे. आता समजा प्रायमरी अमाइन आहे आणि त्या प्रायमरी अमाइन मध्ये अल्किल ग्रुप असेल, तर प्रायमरी अमाइनचं नाव लिहिताना आपण अल्किल अमाइनच्या फॉर्म मध्ये लिहिणार. when amine is primary and it is aliphatic contain alkyl group. जे प्रायमरी अलिफॅटिक अमाइनचा जनरल फॉर्म्युला दिलाय RNH2. याचं नाव लिहित असताना R म्हणजे CH3 असेल आणि तो NH2 ला जोडलेला आहे, याचं नाव आहे मिथिल अमाइन. आणि हे मग कंपाऊंड इज मिथिल अमाइन. असा अल्किल ग्रुप चेंज करत गेला. C2H5 आहे, सहज लिहिता येईल तुम्हाला याचं नाव इथिल अमाइन. समजा C3H7 आहे, आपल्याला याचं स्ट्रक्चर माहित नाही, NiK आयसो, पण डायरेक्ट लिहिणार याचं नाव प्रोपिल अमाइन. प्रोपिल अमाइन हा नॉर्मल चेन दिलेला आहे अल्किल ग्रुप. प्रोपिलच्या आधी आपण प्रेफिक्स लिहिणार N प्रोपिल अमाइन. समजा याच्यामध्ये आयसोप्रोपिल ग्रुप आहे आणि तो NH2 ला जोडलेला असेल, याचं नाव आहे आयसोप्रोपिल अमाइन. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही जरी आयसोप्रेफिक्स वापरलेला असलं, दिस टाइप ऑफ अमाइन इज प्रायमरी, कारण अल्किल ग्रुप एकच आहे आयसोप्रोपिल आणि फंक्शनल ग्रुप NH2. म्हणून MST CET मध्ये मुद्दाम हे स्ट्रक्चर दिलं जातं, आयसोप्रोपिल अमाइन इज. ऑप्शन ए असतो प्रायमरी अमाइन, ऑप्शन बी असतो सेकंडरी अमाइन, ऑप्शन सी टर्शियरी अमाइन आणि ऑप्शन डी क्वाटर्नरी अमाइन. आयसो म्हटल्यानंतर आपल्या लक्षात राहिलेलं असतं नेहमीच सेकंडरी, कारण अल्कोहोल मध्ये आणि अल्किल हॅलाइड मध्ये पाहिलेलं आहे. मात्र अमाइन मध्ये असं नाही. आयसो कॅन बी यूज फॉर प्रायमरी टाइप ऑफ अमाइन बिकॉज अल्किल ग्रुप इज ओनली वन अँड फंक्शनल ग्रुप इज NH2. म्हणून करेक्ट आन्सर याचं प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन इथं आपली फसगत होऊ शकते MST CET मध्ये, म्हणून कन्सेप्ट हे क्लिअर पाहिजे. जे रूल्स अल्कोहोल मध्ये किंवा अल्किल हॅलाइड्स मध्ये पाहिले ते इथं नाही. आता या अल्किल ग्रुप्स वेगवेगळे घेऊ शकता तुम्ही. प्रायमरी अमाइनचं नाव आपण अल्किल अमाइनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आता हा एरोमेटिक अमाइन असेल, एरोमेटिक अमाइन जे जनरल फॉर्म्युला याचा ARNH2 प्रायमरीच आहे. ArC6H5 येतं. हे C6H5 म्हणजेच हा ग्रुप. याचं कॉमन नाव एनिलीन असेल, एनिलीन किंवा तो फिनाइल अमाइन. जनरली इट्स नेम इज रिटन एज एनिलीन, फिनाइल अमाइन. आणि समजा या अराइल ग्रुपला एक CH2 ग्रुप जोडलेला आहे. हा ग्रुप झाला बेन्झाइल. नेम ऑफ एरोमेटिक प्रायमरी अमाइन इज बेन्झाइल अमाइन. बेन्झाइल अमाइन. समजा सेकंडरी आणि सिंपल अमाइन असेल तर त्याचं नाव डायअल्किल अमाइन किंवा डायरिल अमाइन असं लिहिलं जातं. की पहिले आपण प्रायमरी अमाइन, आता घेऊया आपण सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन्स मध्ये सिंपल आणि मिक्स्ड असे दोन प्रकार आहेत. सेकंडरी अमाइन्स, या सेकंडरी अमाइन मध्ये सिंपल अमाइन आहे, जे दोन्ही अल्किल किंवा अरिल ग्रुप सेम. उदाहरण घेतो C2H5 NH3H. दोन आहेत सारखे आहेत, डाय प्रेफिक्स यूज करा.
त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहा इथाइल आणि त्यानंतर वर्ड लिहायचा अमाइन. So the secondary simple amine is named as dialkylamine, diethylamine. समजा या अल्किल ग्रुपच्या ऐवजी अरिल ग्रुप आहे, सेकंडरी एरोमॅटिक अमाइन आहे आणि तो NH ला जोडलेला आहे. दोन अल्किल किंवा दोन अरिल ग्रुप आहेत म्हणजे फंक्शनल ग्रुप NH असणार. नेम ऑफ कंपाउंड इज डायफिनाइलामाइन. डायफिनाइलामाइन हा एनिलीनचा डेरिव्हेटिव्ह झाला. एनिलीन मधल्या NH2 ग्रुप मधल्या एका H ॲटमची रिप्लेसमेंट C6H5 ग्रुप घेऊन तो कंपाउंड तयार झालेला. आता हेच मिक्स्ड अमाइन्स असतात. मिक्स म्हणजे भिन्न. एक ग्रुप आहे CH3, दुसरा असेल C2H5. यांची नावं लिहिताना अल्किल ग्रुपची नावं लिहिताना आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहितो. जी C2H5 इज इथाइल, CH3 हा मिथाइल, याचं नाव आहे इथाइल मिथाइलामाइन. तो मिक्स्ड एरोमॅटिक सेकंडरी अमाइन आहे. एक फिनाइल ग्रुप आहे, दुसरा बेन्झाइल ग्रुप आहे. काय नाव होईल पहा त्याचं? अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये बेन्झाइल येणार, बेन्झाइल फिनाइलामाइन. सो नेम ऑफ कंपाउंड इज बेन्झाइल फिनाइलामाइन. बेन्झाइल फिनाइलामाइन हा मिक्स प्रकारचा सेकंडरी अमाइन झाला. आता टर्शियरी अमाइन आहे. टर्शियरी अमाइन, टर्शियरी अमाइन मध्ये तीन अल्किल किंवा तीन अरिल ग्रुप्स असतात. R3N किंवा AR3N असा जनरल फॉर्म्युला, त्यामध्ये सिंपल आणि मिक्स्ड अमाइन्स आहेत. जे सारखे अल्किल ग्रुप्स असतील ते सिंपल आणि वेगळे असतील तर मिक्स्ड. याचं उदाहरण घेऊया आपण. CH3 3 times N. So its name, common name is written in the form of trialkylamine. ये ट्राय अल्किल ग्रुपचं नाव आहे मिथिल अमाइन. असाच R च्या ऐवजी C6H5 घेतो 3 times N. याचं नाव आहे ट्राय फिनिलामाइन. नायट्रोजन आयटमला तीन फिनिल ग्रुप जोडले, ट्रायफिनिलामाइन. हा सिंपल झाला. तसा ट्रायइथिलामाइन, ट्रायएनप्रोपिलामाइन, ट्रायबेन्झिलामाइन हे सिंपल टर्शियरी अमाइन्स आहेत. आणि यामध्ये समजा अल्किल किंवा अरिल ग्रुप्स वेगळे असतील, म्हणजे दोन CH3 आहेत आणि एक C2H5 ग्रुप, हा मिक्स्ड प्रकारचा टर्शियरी अमाइन. दोन CH3 असल्यामुळे डाय हे प्रेफिक्स वापरणार, डायमिथाइल, आणि एक C2H5 आहे इथाइल. तर डाय प्रेफिक्स असल्यामुळे अल्फाबेट मध्ये कन्सिडर केलेलं नाही. डायमिथाइलचा M आणि इथाइलचा E अल्फाबेट मध्ये कन्सिडर केलाय आणि मग त्याचं नाव लिहिलं आहे इथाइल डायमिथाइल अमाइन. नेम ऑफ कंपाउंड इज इथाइल डायमिथाइल अमाइन. हे लक्षात येते का पहा. आता मी काय करतोय, दोन C2H5 घेतो, तर नावामध्ये बदल होईल. डायइथाइल मिथाइलामाइन, डायइथाइल मिथाइलामाइन. आणि जर तीनही वेगळे असतील, हा घेऊया आपण आयसोप्रोपाइल. यामध्ये आयसो हे प्रेफिक्स आहे, ते अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये येणार नाही. इथाइलचा E, मिथाइलचा M आणि आयसोप्रोपाइलचा P आधी येणार. The name of this mixed tertiary amine is ethyl methyl isopropyl amine. Ethyl methyl isopropyl amine. This mixed type of tertiary amine. आता पुन्हा एरोमेटिक अमाइन आहे. नाइट्रोजन हा फंक्शनल ग्रुप, दोन यामध्ये
अराईल ग्रुप्स आहे आणि एक अल्काईल ग्रुप. हा ग्रुप आहे फिनाईल, याचं नाव आहे बेन्झाईल, याचं नाव इथाईल. जे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आधी काय येणार बेन्झाईल, त्यानंतर ई येणार इथाईल आणि फिनाईल. बेन्झाईल इथाईल फिनाईल अमाइन. बेन्झाईल इथाईल फिनाईल अमाइन. इट इज मिक्स्ड टाइप ऑफ टर्शियरी एरोमेटिक अमाइन. या अमाइनचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या पद्धतीने असल्यामुळे कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये सुद्धा रूल्स वेगवेगळ्या प्रमाणात दिलेले आहेत. आता या अमाइन्स मध्ये दोन NH2 ग्रुप असणारे काही कंपाऊंड्स आहेत. कॉमन नेम त्यांचं लिहिता आलं पाहिजे. NH2 CH2 CH2 आणि NH2 या अमाइन ग्रुप्स आहेत 2. मधल्या ग्रुपला जोडले आहेत. या ग्रुपचं नाव आहे इथिलीन आणि दोन NH2 असल्यामुळे कॉमन नेम ऑफ दिस कंपाउंड गिवन इज इथिलीन डायअमाइन. इथिलीन डायअमाइन. हे वेगळाच नियम आले. समजा डबल बॉन्ड असेल प्रायमरी अमाइन आहे. या प्रायमरी अमाइन मध्ये हा जो ग्रुप आहे त्याचं नाव यापूर्वी आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलेलं आहे, अल्कोहोल मध्ये पाहिलेलं आहे. दिस ग्रुप इज एलिल. म्हणून या कंपाऊंडचं नाव आहे एलिल अमाइन. एलिल अमाइन. इट इज कॉमन नेम. समजा यामध्ये NH2 ग्रुप्स 2 आहेत आणि CH2 ग्रुप 6 दाखवले. हे कंपाऊंड्स पुढे आपल्याला वापरायचे. CH2 ग्रुप 1 असेल तर मिथिलीन, 2 असतील इथिलीन, 3 असतील तर ट्रायमिथिलीन, 4 असतील टेट्रामिथिलीन, 5 पेंटामिथिलीन, 6 आहे हेक्सामिथिलीन आणि 2 NH2 ग्रुप आहेत. Therefore name of compound is hexamethylene diamine. याचं नाव दिलेलं आहे हेक्सामिथिलीन डायअमाइन. असाच एरोमेटिक अमाइन आहे. त्या एरोमेटिक अमाइन मध्ये पॅरा पोझिशनला इथं CH3 आहे आणि या ठिकाणी NH2 जोडले. पण CH3 आणि NH2 आहे. याचं नाव दिलं पॅरा टोल्युडीन. पॅरा POLUIDINE पॅरा टोल्युडीन. इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एनिलीन. एनिलीन मधल्या पॅरा पोझिशनच्या एका हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट CH3 ग्रुपने झालेली आहे आणि म्हणून याचं नाव दिलं पॅरा टोल्युडीन. सो दीज आर दी different examples of primary, secondary and tertiary aliphatic and aromatic simple and mixed amines. यांचं कॉमन नॉमेनक्लेचर टेक्स्टबुक मध्ये रूल्स दिलेले आहेत, तुम्हाला समजावून दिलेले आहेत. ते रूल्स परत एकदा टेक्स्टबुक मधले वाचा आणि टेक्स्टबुक मध्ये टॅब्युलर फॉर्म मध्ये हे सगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते न बघता त्यांची नावं लिहिण्याचा प्रयत्न करा. मला वाटते नॉमेनक्लेचर, कॉमन नॉमेनक्लेचर आज तुम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर या सर्व प्रकारच्या अमाइनचं पाहणार आहोत. तर आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.